नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासाठी नॉनव्हेज मध्ये घेऊन आलेली आहे मस्त झणझणीत आणि लवकर तयार होणारी पापलेट फिश करीची रेसिपी। फिश करी म्हणजेच कालवण बनवायसाठी मस्त ताजा एक पापलेट घेतले आणि त्याचे असे तुकडे करून घेतले। तर सर्वात आधी आपण याला मॅरिनेट करून घ्यायचे। त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घातले आणि हिरवी पेस्ट घातली। यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे, तर ती पण थोडीशी लावून घ्यायची आणि थोडासा लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घेतलाय। आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला एकदा मिक्स करून छान मस्त मच्छी मॅरिनेट करत ठेवायची। तोपर्यंत आपला यासाठी लागणारा मसाला किंवा वाटण बनवून घ्यायचं। त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर इथे खवलेलं खोबरं सुद्धा घेऊ शकता। मी इथे खोबऱ्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत। यानंतर एक मोठा कांदा असा चिरून घेतलाय, रफली चॉप करून घेतला। नंतर 5 ते 6 हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात आणि एक टोमॅटो सुद्धा असा रफली चॉप करून घातलेला आहे। यामध्ये आपल्याला आता घालायचे भरपूर कोथिंबीर। मी इथे एक मुठ्ठी अशी कोथिंबीर घातलेली आहे। यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरं। इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। इथे मी चमचा लहान असल्यामुळे दोनदा जिरं घातलं आहे, तुम्ही मोठ्या चमचाने अर्धा चमचा डायरेक्ट घालू शकता। यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आणि छान मस्त बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। इथे बघू शकता मी मस्त असं एकदम बारीक वाटण तयार करून घेतलंय। खडबडीत असं वाटण तयार करू नका, अगदी फाईन पेस्ट झाली पाहिजे। त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। या कढईमध्ये आधी मी मसाला भाजून घेतलेला होता दुसरा, त्यामुळे कढई अशी तुम्हाला खरकटलेली दिसते। तेल गरम झाल्यानंतर मी इथे 1 ते 1.5 चमचा हिरवी पेस्ट घातलेली आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल। तुम्हाला जेवढं कालवण बनवायचं आहे त्यानुसार किंवा चवीनुसार तुम्ही ही पेस्ट घालू शकता। छान 1 ते 1.5 मिनिटं हिचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत छान परतून घ्यायची। पेस्ट इथे मस्त छान परतून झालेली आहे। यानंतर मी इथे एक बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे। वाटणामध्ये सुद्धा टोमॅटो घातलाय, पण फिश करी थोडी आंबट असेल तर खायला खूप टेस्टी लागते, म्हणून मी ते अजून टोमॅटो घातलाय। आणि यामध्ये थोडेसे आपण मसाले सुद्धा घालायचे आहेत। मीठ घातलं, अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले। वाटणामध्ये मी तिखट लवंगी मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे आता मी कमीच मिरची पावडर घातली आहे। टोमॅटो आता छान आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे 1 ते 1.5 मिनिटं। तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि मसाले छान परतून झालेले आहेत। यामध्ये आता तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटण सुद्धा 1 ते 2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्याचा कच्चेपणा निघाला पाहिजे, कारण आपण इथे खोबरं कच्चंच घातलंय, त्यामुळे याला शिजायला थोडासा वेळ लागतो। आता 2 मिनिटं झाकण देऊन मस्त दणदणून वाफ काढायची आणि तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचंय। तर इथे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि खमंग सुगंध सुद्धा सुटलेला आहे। तर इथे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून रस्सा तयार करायचा आहे। तुम्हाला रस्सा किती घट्ट किती पातळ हवाय त्यानुसार पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता। मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलंय, कारण मला रस्सा जास्त घट्ट किंवा पातळी नको, ते मीडियम घट्ट असा रस्सा ठेवलेला आहे। आता यामध्ये आपल्याला आंबटपणासाठी कोकम घालायचं आहे। मी ते कोकम घेतले, तुम्ही पाहिजे तर चिंचेचा कोड किंवा आमसूल सुद्धा घालू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घालू शकता। आता यावरती झाकण ठेवून आणि गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे। कालवण बनवताना मी कधीही रस्सा आधी उकळून घेते, त्यानंतर मासे टाकून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मीडियम गॅसवरती उकळून घेते। त्यामुळे काय होतं, रस्सा आधी जर शिजवून घेतला तर त्याची चव सुद्धा छान येते आणि मासे तुटत सुद्धा नाही जास्त शिजून। आता यामध्ये माशांचे तुकडे घातल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती वाफ काढायची। गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवू नका, त्यामुळे मासे व्यवस्थित शिजतात आणि तुटत सुद्धा नाहीत। तुम्ही इथे बघू शकता माशांचे पीस मस्त अगदी अख्खेच्या अख्खे आहेत आणि मस्त छान शिजलेले आहेत, अजिबात तुटलेले नाहीत। आणि रस्स्याला कलर सुद्धा छान आलेला आहे। मीडियम घट्ट असा मी रस्सा ठेवलेला आहे। तर इथे आपल्या झटपट तयार होणाऱ्या झणझणीत पापलेट माशाचं कालवण तयार आहे। तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करून कोणत्याही मच्छीचं कालवण अशा प्रकारे बनवू शकता किंवा अंडा करी सुद्धा या वाटणामध्ये बनवू शकता। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्स फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग।